नमस्कार, मी राहुल पाटील. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज फादर्स डे आणि त्या निमित्तानं मध्यमवर्गीय परिस्थिती बदलू इच्छिणाऱ्या प्रत्येक लेकराकडनं त्याच्या वडिलांसाठी त्यानं लिहिलेलं एक पत्र मी घेऊन आपल्यासमोर येत आहे. तुम्ही दिलेलंच खातोय, छोट्याच का असेना तुमच्या कष्टाच्या घरात राहतोय. सार्थ अभिमान बाबा तुमच्यातच मी माझा शक्तिमान आणि सुपरमॅन पाहतोय. आयुष्यभर इमानानं राहिलात, कधी काळ्या पैशाकडे पाहिलं नाही. नव्हता पैसा जास्तीचा तरी आपलं चांगलं व्हायचं काय राहिलं नाही. सुरकुते आल्या चेहऱ्याला तरी तुमचं काम थांबलं नाही. दमला काम करता करता पण विश्रांती घेणं जमलं नाही. दिशा ठरली नाही, सांगताही येणार नाही की मला किती मोठं बनायचं आहे. पण बाबा मी आहे ना, तुम्ही काळजी करू नका, बस इतकंच तुम्हाला हक्कानं म्हणायचं. मान्य आहे, दिवस खूप वेगानं पळत आहेत, अडचणीही फार आहेत, पण मी मात्र खचणार नाही. पडेन झगडेन काहीही करेन, पण तुमचं पोरग तुमचे दिवस बदलल्याशिवाय शांत बसणार नाही. मागितल्या लगेच नाही दिलं. प्रत्येक खेळणं घेऊन देण्याआधी तुम्ही मला थोडंसं रडवलंय. आयत्या मिळत नाहीत, गोष्टी मिळवाव्या लागतात. तुमच्या ओरडण्यानंच मला थांबायला शिकवलं आणि तुमच्या कडक स्वभावानंच मला घडवलं. आम्ही शाळेतून कॉलेज, शहरातून मोठी शहरं बदलली. तुमचं बनियान मात्र फाटकच राहिलं. तुम्ही पोटाला काढलेल्या चिमट्यामुळेच तुमच्या पोटच्या गोळ्यानं जग पाहिलं. पण त्या खूप असतात, दिवेही रस्ता चमकवतात, पण अंधार संपवणारा सूर्य जसा एक तसा जन्माला घालणारा बाप सुद्धा एकच असतो. मंदिरात देवाऱ्यात फक्त मूर्त्या असतात, मला तुमच्यातच माझा देव दिसतो. ही दुनिया ज्यावेळेस मौज मजेच्या मागं पळत होती, त्यावेळेस माझ्या आयुष्यात प्रकाश पडावा म्हणून एक व्यक्ती जळत होती. नवस नाही केला तरी मागेल ती प्रत्येक गोष्ट मिळत होती. लांब राहताना बाबा जवळ असण्याची किंमत कळत होती. म्हाताऱ्या बापाचा गुडघा दुखण्याचं कारण त्यानं कुटुंबाचा ओढलेला भार असायचा. चिंताग्रस्त आयुष्यामध्ये तुमच्या तोंडातून धीराचा एखादा शब्द फार असायचा. आकाशाला हात टेकावे इतके मोठे झालो तरी पाय जमिनीला भेटत राहू दे. जन्म घेतलेल्या प्रत्येक लेकराला जन्म देणाऱ्या बापाची भीती वाटत राहू दे. लेकरानं ऐश्वर्याचे सगळे महाल, सुखाचे सगळे बगीचे, सत्तेच्या प्रत्येक खुर्चीत बसून पाहावं. पण सावली जरी दिसली बापाची तरी मात्र आदरानं उठून उभं राहावं. कुणी तरी माझ्या एका हातावर सूर्य ठेवला, दुसऱ्या हातावर चंद्र ठेवला. त्याच वेळी वडिलांनी खांद्यावर हात ठेवला. ओझं इतकं पडलं प्रेमाचं की दोन्ही हातांपेक्षा मला माझा खांदा जड वाटला. धन्यवाद.